झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यातील अपघाताचं प्रमाण लक्षात घेता विविध वाहनांवर वेग नियंत्रक बसवण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे। 1 मे पासून पुढच्या 4 महिन्यात राज्यातील सर्व स्कूल बसवर वेग नियंत्रक सक्तीचा केला जाणार आहे। त्यानंतर डंपर, ट्रॅक्टर, खासगी बस आणि आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या जड वाहनांवर हा नियंत्रक सक्तीचा असेल। रस्त्यांवरून वेगाने जाणाऱ्या या जड वाहनांचा वेग या पुढच्या काळात नियंत्रित असणार आहे। जास्तीत जास्त 40 किलोमीटर प्रति तास ते 60 किलोमीटर प्रति तास असा या जड वाहनांचा वेग असेल। कारण रस्त्यांवर होणारे वाढते अपघात लक्षात घेता राज्य शासनाने या जड वाहनांवर वेग नियंत्रक बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्यात दरवर्षी सुमारे 70,000 रस्ते अपघात होतात। सरासरी 10,000 पेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी तर 50,000 पेक्षा जास्त जण जखमी होतात। दर दिवसाला सरासरी 27 जण मृत्युमुखी पडतात। बेदरकारपणे वाहन चालवणं हे यामागचं मुख्य कारण आहे। जड वाहनांचा या अपघातांमध्ये प्रामुख्याने समावेश असतो। म्हणूनच जड वाहनांच्या वेगाला वेसण घालण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतलाय। यासाठी 1 मे पासून स्कूल बसला ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगाचं बंधन असणार आहे। 1 जुलै पासून टँकर आणि डंपरची वेग मर्यादा ताशी 50 किलोमीटर असेल। 1 सप्टेंबर पासून खासगी बसला ताशी 60 किलोमीटर वेगाचं बंधन असणार आहे। तर 1 नोव्हेंबर पासून आंतरराज्य वाहतूक करणारी जड वाहने यांच्यावर ताशी 65 किलोमीटर वेगाचा वेग नियंत्रक सक्तीचा केला जाणार आहे। जेवढं तुमचं स्पीड वाढतं तेवढं तुम्ही नियंत्रणाबाहेर तुमचा जातो। स्पीड मर्यादित असेल तर अचानक काही जरी अडचण आली तरी तुम्ही वाहनावर नियंत्रण आणू शकता। झाला अपघात तरी तो थोडक्यात बचावतो। म्हणून वाहनाचा वेग हे फार महत्त्वाचं कारण आहे। म्हणून विशिष्ट प्रकारच्या वाहनांना कमीत कमी ह्या मोठ्या जड वाहनांना तरी वेग नियंत्रक बसवणं आवश्यक आहे। पुढील वर्षाच्या अखेरीस वेग नियंत्रक बसवण्याची सर्व कामे पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या आणि महापालिकांच्या परिवहन सेवा यांना या नियमामधून वगळलं आहे। त्यामुळे खासगी बस मालकांकडून वेग नियंत्रकाला विशेष विरोध होण्याची शक्यता आहे। झी 24 ताससाठी अमित जोशीसह गिरीश निकम, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।